आवाज जनतेचा। कारंजे येथील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते शेखर कानव यांनी माहिती अधिकारांतर्गत अमरावती विभागातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत यांच्या लेखापरीक्षणामधील त्रुटीची पूर्तताविषयी माहिती मागितली असता त्या माहितीमध्ये अतिशय धक्कादायक माहिती पुढे आली आहे। सविस्तर माहिती अशी की गेल्या 50 वर्षांपासून अमरावती विभागातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत यांच्या लेखापरीक्षणामध्ये आढळून आलेल्या त्रुटींची पूर्ततामध्ये 4000 कोटींच्या वर गुंतलेली रक्कम आढळून आली आहे। याबाबत शेखर कानव यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर येथील खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे। याचिकेमध्ये दाखल केल्याप्रमाणे अमरावती विभागातील अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम आणि अकोला या 5 जिल्ह्यांचा समावेश होतो। या जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत यांचं लेखापरीक्षण हे त्यांच्या कार्यक्षेत्रातील लेखापरीक्षण कार्यालयामार्फत करण्यात येते। महानगरपालिकेचे लेखापरीक्षण हे अमरावती विभागामार्फत होत नसून ते औरंगाबाद विभागामार्फत करण्यात येते। लेखापरीक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेला पाठवण्यात येतो। यामधील त्रुटीची पूर्तता ही अहवाल प्राप्त झाल्यापासून 120 दिवसात पूर्ण करणं अनिवार्य आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेतील विविध विभागाचे लेखापरीक्षण हे एकाच वेळी होते। प्रत्येक वर्षाच्या लेखापरीक्षणामध्ये आधीच्या वर्षातील जितके प्रलंबित परिच्छेद आहेत त्याची संख्या नमूद करण्यात येते, परंतु प्रलंबित परिच्छेदाची पूर्तता करून त्यांची संख्या कमी होण्याऐवजी दरवर्षी या प्रलंबित परिच्छेदामध्ये सातत्याने वाढ होत असून या कोट्यावधींची रक्कम गुंतलेली आहे। या आर्थिक गंभीर विषयाकडे महाराष्ट्र शासनाचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचं सामाजिक कार्यकर्ते शेखर कानव यांनी याचिकेमध्ये म्हटलंय। या प्रकरणावर नागपूर खंडपीठामध्ये न्यायमूर्ती नितीन सांभरे आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली। नागपूर उच्च न्यायालय खंडपीठाने अमरावती विभागीय आयुक्त यांना महानगरपालिका, नगरपरिषद आणि पंचायतमध्ये आढळून आलेल्या लेखापरीक्षणामधील त्रुटीबाबत गंभीर दखल घेऊन दिनांक 8 जानेवारी 2025 पर्यंत उत्तर सादर करा असे आदेश दिलेत। या गंभीर विषयाकडे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होईल का आणि दिनांक 8 जानेवारी 2025 पर्यंत विभागीय आयुक्तांमार्फत अहवाल देण्यात येईल का आणि जनहित याचिकाकर्ते शेखर कानव यांना न्याय मिळेल का याकडे कारंजेकर जनतेसोबतच संपूर्ण अमरावती विभागातील नागरिकांचे लक्ष वेधलंय। वाशिम विशेष प्रतिनिधी गणेश पाटील लहाने। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।